येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। विचार चंद्रोदय दर्शन या ग्रंथातील द्वितीय कलेला आरंभ होत आहे। अथ द्वितीय कला प्रारंभ। प्रपंचारोपापवाद हे मनोहर छंद या छंदामध्ये ह्या पंक्ती गायलेल्या आहेत। पंडित प्रल्हाद बुवा सुबंध। प्रपंचारोपापवाद प्रपंचारोपापवाद करी निष्प्रपंच वस्तु ब्रह्म जानिके अवस्तु मायादिक मानिये। ह्या प्रपंचावर आरोप आणि अपवाद, पण कशावर? जी निष्प्रपंच वस्तू आहे। निष्प्रपंच काय आहे तर ब्रह्म आहे, तिला वस्तू म्हटलेलं आहे। हिरवी सर्वांचे हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धीस पुरे अहर्निशी ते वस्तुगामी। वस्तू ब्रह्माला वाचक आहे। ब्रह्म जानिके अवस्तू, हे ब्रह्मालाच काय करायला लागलेत? आरोप करायला लागलेत। ब्रह्माच्या ठिकाणी की तिथं जगत आहे, तिथं शरीर आहे, श्वास आहे, इंद्रिय आहे, अंतःकरण आहे, प्रकृती आहे, आणि तिथं पाहायला गेलं तर काहीच नाही आहे। तर अवस्तू मायादिक मानिये, हे सगळ्या ज्या वस्तू आरोपित धर्म आहेत ना, ते मायेचे कार्य आहे, मायामय आहे असं समजावं। मा म्हणजे जी नाही ती, तिलाच काय म्हणायचं? माया। ब्रह्म माया समंधरू जीव ईश भेद तीन। ब्रह्म माया आणि तिचा संबंध। आता इकडे जीव ईश्वर आणि जसं आणि त्यांचा संबंध, हे तीन भेद बरं का। म्हणजे ईश्वर, माया आणि तिचा संबंध, जीव, अज्ञान आणि त्याचा संबंध, हे अनादि आहेत। हे पुढच्या ह्याच्यात सांगितलं, षटये अनादि तामे ब्रह्मानंत मानिये। हे सहा जे आहेत ना, तर ते अनादि आहेत पण अनंत नाही। आणि ब्रह्म कसं आहे? अनादि आहे, अनंत आहे, कारण त्याचा अंत नाही। ज्या वस्तूला अंत नाही ते अनंत आहे। म्हणून हरि अनंत, हरि रूप अनंत, अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी। बाप रखुमा देवी रखुण बाणली कैसी, देखिला देखिला माये देवाचा देव। फिटला संदेह निमाले दुजे पण, आपल्या अंतकरणामध्ये जी काही संदेह होता ना, दुजेपणाचा, दुसरेपणाची भावना होती ती, तो संदेह फिटला। संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ। ते ह्याचाच विस्तार, हे सगळे उत्तर आहेत बरं का। हा, ते ब्रह्म माया संबंध, म्हणजे ब्रह्म आणि माया आणि याचा संबंध हे अनादि आहे। ब्रह्म अनादि आहे, माया अनादि आहे, आणि त्याचा संबंध सुद्धा अनादि आहे। झालं एक बाजू। आता जीव अनादि आहे, ईश्वर आणि अनादि आहे। ईश्वर अनादि, जीव बी अनादीच आहे, आणि त्याचा दोघांचा जो संबंध आहे ना, तो सुद्धा अनादि आहे। हे तीन आणि हे तीन, हे सहा। पण त्याच्यामध्ये ब्रह्म कसं आहे माहिती का? अनादि अनंत आहे, कारण त्याचा अंत नाही। अनादि कशामुळं? हे कधीपासून आहे हे सांगता येत नाही, याची उत्पत्ती सांगता येत नाही। हे प्रतीला यायला लागलं, पण याची उत्पत्ती सांगता येत नाही। जगत केव्हापासून आहे बरं? सांगता येत नाही। जसं तुम्हाला सांगता येतं की हे राम मंदिर कधीपासून बांधलं, सांगता येतं 2 वर्षाखाली, 4 वर्षाखाली। लॉकडाऊनमध्ये तर उघड्यावरच पोथी होती, पंचीकरण मराठी, चलू द्या आपलं, हो ना। मग आता हे बांधलं, ह्याचा कार्यकाल सांगता येतो मंदिराच्या निर्मितीचा, पण सृष्टीच्या निर्मितीचा कार्यकाल सांगता येतो का? नाही ना। सांगता येतं की 5000 वर्षापूर्वी महाभारत घडलं, पण सृष्टीची उत्पत्ती सांगता येत नाही। बघ, नाही का? प्रतीला यायला लागली, म्हणून ह्याला काय म्हणायचं? अनादि। आणि ज्याचा अंत नाही
ते अनंत आहे. म्हणून तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. तुम्ही अनंत आहात म्हणून ज्ञानोबराय तुम्हाला अनंता म्हणून संबोधन करायला लागले. मानवा म्हणून संबोधन केलं का? नाही. तुम्ही अनंत आहेत म्हणून तुम्हाला अनंत म्हणूनच संबोधन केलेले. म्हणून ज्ञानोबराय जे सांगायला लागले ते खरं आहे, बरं आहे, सोपं आहे आणि आपल्याला आवडते ते. म्हणून इथं वक्ता जो सांगायला लागला तो घरच्या गोष्टी सांगत असला तर इथं कोणीच येणार नाही काय. ते आपण ज्ञानोबरायांचं ऐकायला लागलो. पंडित प्रल्हाद बुवा सुबंध काय आपला अनुभव व्यक्त करायला लागले ते ऐकण्यासाठी आम्ही इथं बसलो. म्हणून ज्ञानोबराय सांगतात की तुम्ही अनंत आहात. मग ते सांगायला लागले ते खरे, बरे, सोपे आणि ते वास्तविकता आहे, ते वास्तव प्रत्यक्ष. आणि आपण जे समजायला ना स्वतःला या शरीराला धरून ते कल्पित प्रत्यक्ष, ते आपलं स्वरूप नाही आहे, त्याचा आपल्याला त्याग करायचा आहे. म्हणून वस्तुमय अवस्तू कर कथन. वस्तू ब्रह्माबद्दलच सांगायचं, पण अवस्तू म्हणजे जे अवस्तू म्हणजे प्रपंच आहे ना, जे जगत आहे, माया आहे, त्याला धरून सांगायला लागले. त्याच्यावरून आपल्यावर आरोपित धर्म करायला लागले. वस्तुमे अवस्तू कर कथन आरोप बाधी, म्हणजे हे मिथ्या आरोप आपल्यावर लावायला लागले. बाधी शब्दाचा अर्थ पहा आता, की अन्वय अवस्तू बाधी वस्तू अपवाद घाणी ज्यानी, असं की अवस्तू म्हणजे काय आहे, जे प्रपंच आहे ना ते बाधी वस्तू आहे, म्हणजे त्याचा बाध व्हायला लागला, ते खोटं ठरायला लागलं, विचारापुढं टिकणार नाही आहे ते. म्हणून ज्याचा विचारा न बाध होत असतो त्याला व्यावहारिक सत्ता म्हणायचं. आणि जे खोटं ठरवण्यासाठी विचार करायची आवश्यकता नाही, विचारा वाचून ज्याचा बाध होतो ते स्वप्न आहे, प्रातिभाषिक सत्ता आहे. आणि ज्याच्यासमोर विचार बाधित ठरतात ती पारमार्थिक सत्ता आहे, ती तुमची सत्ता आहे, ती ब्रह्म आहे. म्हणून अन्वय म्हणजे सगळ्या मण्यामध्ये दोरा कसा आहे, एक रूपानं ओवलेला आहे. तुमच्या गळ्यात पोत आहे ना, माळ आहे तुळशीची, तर त्या तुळशीच्या माळेमध्ये 108 मणी आहे, मुकुटमणी 108 आहे. तर सगळ्या मण्यामध्ये दोरा कसा आहे, एक रूपानं ओवलेला आहे. आणि कोणता मणी कोणत्या मण्यामध्ये, कोणत्याच मणीत कोणताच मणी नाही. सगळ्या मण्यामध्ये व्यतिरेक आहे, पण सगळ्या दोऱ्यामध्ये मण्यामध्ये दोरा एक रूपानं आहे, म्हणजे अन्वय रूपानं आहे. अन्वय म्हणजे त्याच्यात प्रवेश आहे आणि व्यतिरेक म्हणजे त्याच्यामध्ये प्रवेश नाही आहे. मण्यामध्ये मणी आहे का, ते घुसतच नाही तर कुठे. म्हणून मण्यात मणी नाही, पण सगळ्या मण्यामध्ये दोरा आहे आणि एक रूपाने. तसं एक रूपानं सगळ्या जगामध्ये मी भरलेला आहे. भरला घन दाट हरी दिसे, कसा आहे, गच्च भरलेला आहे. मग जसं त्या घिजडीच्या ठिकाणी आयरन असते ना, त्याच्यामध्ये भात्यानं ते अग्नी प्रविष्ट होत होतं. कुणीकून अग्नी नाही तिकडं, कुठूनही तुम्ही हात लावा सगळीकून अग्नी. तसं भरला घनदाट हरी दिसे. ज्ञानदेव म्हणे हरी हा वैकुंठ. कुठे वरी, वैकुंठ कुठे, खाली आहे का वरी आहे? अरे खाली नाही ना वरी नाही, हरीच वैकुंठ आहे. वैकुंठ शब्दाचा अर्थ जिथं वाणी कुंठित होते त्याला वैकुंठ म्हणायचं. म्हणून काय सांगितलेलं आहे तिथं, सांगितलेले न रूपमस्य हे तथोपलभ्यते नान्तो न च आदिर्न च संप्रतिष्ठा गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसः. भगवान सांगतात की तू कसा आहे, अरूप आहे, तुला अंत नाही. अंतवंत इमे देहा, देहाला अंत आहे, याची उत्पत्ती आहे, पण सृष्टीची उत्पत्ती सांगता येत नाही. उत्पत्तीवानच आहे पण सांगता येत नाही, म्हणून अनादि म्हणावं लागलं. आता तुम्ही तुमच्या शरीराची उत्पत्ती सांगता, 60 वर्षाचे, 40 वर्षाचे, कोणी 50 वर्षाचे, पण सृष्टीची सांगता येत नाही. ज्याची उत्पत्ती आहे पण सांगता येत नाही त्याला अनादि म्हटलेले. म्हणून अवस्तू वस्तू कथन अपवाद जानी, गुरु के प्रसाद यह युक्ति जानी पीतांबर. आता पीतांबरजी दास, पीतांबर दासजी हे गुरु आहेत, सद्गुरू आहेत. कोणाचे? पंडित प्रल्हाद बुवा सुबंध यांचे सद्गुरू आहेत. आणि काही काळ या वारकरी संप्रदायांचे अध्वर्यू जोग महाराज यांचं सुद्धा मार्गदर्शन लाभलेलं आहे. म्हणून हे सद्गुरूचा प्रसाद आहे आणि त्या प्रसादानं या युक्त्या आपल्याला आपल्यासमोर मांडणार आहेत.
की जगत कसं आहे, ब्रह्म कसं आहे आणि ब्रह्मावर जगताचा कसा आरोप केलेला आहे. आरोप आणि अपवाद म्हणून इथं प्रपंचारोप आणि अपवाद हे पहिल्याच ह्याच्यात सांगितलेलं आहे. तज तमका रज आरज निज जानी, म्हणजे तज म्हणजे तू त्याग कर. कशाचा? ह्या रजाचा आणि तमाचा तू त्याग कर. तमका रज आरज निज जानी, निज म्हणजे आत्मा जाणा, पण कधी? ह्या त्रिगुणाचा त्याग करा. त्रिगुण आसार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ, म्हणून ह्या तिन्ही गुणाचा तुम्हाला त्याग करावा लागेल आणि मग निर्गुण तुमच्या हातामध्ये येईल. तसं हे आरज म्हणजे विवेकी. आरज शब्दाचा अर्थ काय आहे? विवेकी. थोडं हिंदी भाषा समजून घ्या बरं का. आरज म्हणजे हे विवेकी, तू काय कर? तमाचा व रजाचा म्हणजे तमोगुण आणि रजोगुण ह्या दोन्ही गुणाचा त्याग करून निज स्वरूप जाण. निज स्वरूप म्हणजे आत्मस्वरूप. निज घेऊन फिरत गा, म्हणजे आत्मस्वरूपाचं दर्शन करत करत हे निघालेले आहे. म्हणून या पद्धतीनं ह्या चौपाईचा आपण थोडक्यात अर्थ पाहिलेला आहे, पण विस्तारपूर्वक अर्थ आता आपण ह्या 33व्या क्रमांकाच्या प्रश्नात पाहणार आहोत. तर इथं 33 क्रमांकाच्या प्रश्नामध्ये सांगतात, शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी प्रपंचाचा आरोप कसा झाला आहे. आता ब्रह्म कसे? शुद्ध आहे, बुद्ध आहे. बुद्ध म्हणजे ज्ञानस्वरूप आहे, अनादी आहे, अनंत आहे. त्याच्या ठिकाणी विकार नाही, आकार नाही, काहीच नाही. मग त्या शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी हा प्रपंचाचा आरोप झालाच कसा? तर उत्तर देतात, अनादी शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी. आता ब्रह्म कसे? अनादी आहे आणि शुद्ध आहे. मग त्याच्या ठिकाणी या प्रपंचाचा जो आरोप आलेला आहे ना, तर इथं काय सांगतात की उत्पत्ती रहित 6 वस्तू स्वरूपाने अनादी आहे. ज्यांना उत्पत्ती नाही पण स्वरूपानं ते कसे आहेत? अनादी आहे. तर याच्यामध्ये हे शुद्ध ब्रह्म आहे पहिल्या नंबरला. दुसरं प्रकृती आहे आणि यांचा संबंध. प्रकृती, ब्रह्म आणि याचा संबंध हे झाले 3. आता ईश्वर, जीव आणि यांचा जो भेद आहे ना, तो कसा आहे? तर ह्यांना हे 6 आहेत. हे पूर्वी पाहिले ना आपण दोह्यामध्ये, हे षटक म्हणजे 6. तर आणि प्रवाह रूप प्रपंच हा अनादी आहे. हा जो प्रवाह रूप प्रपंच आहे ना, हा अनादी कालापासून आहे. ते म्हणतात ना, पहिले मुर्गी का पहिले अंडा. तर ते म्हणतात की ह्या मुर्गीनं हा अंडा दिला, मग ह्या अंड्याला कारण काय आहे? ही मुर्गी. मग ही मुर्गी कशापासून झाली? अंड्यापासून झाली. मग ह्याचं कारण ते अंडा. मग ते अंडा कुठून आला? ते म्हणले त्याच्या मागच्या मुर्गीपासून. हे असं कौरक बिगणित चाललं ना, हे दिवस रात्र पुरायचे नाही आपल्याला. ह्याचं एकच उत्तर आहे, हे अनादी आहे. म्हणून आता कल्पित म्हणजे जे नसते परंतु स्वप्नादी पदार्थाप्रमाणे भ्रांतीने भासणारे ते कल्पित आहे. कल्पिताचा अर्थ ध्यानात घ्या आता, की जे नसतं पण स्वप्नादी पदार्थाप्रमाणे. जसं स्वप्न आपल्याला रात्री झोपेमध्ये दिसते थोड्या वेळ आणि जाग झाली की ती कुठे काहीच नाही, म्हणजे नसतं. म्हणजे दिसण्यापुरतं असणं त्याला काय म्हणायचं? कल्पित म्हणायचं. मग भ्रांतीने भासणारे ते कल्पित आहे. भ्रांतीतच काय होत असतं? भासत असतं. तसं प्रकृती आहे, ही कल्पित आहे. प्रकृती कशी आहे? कल्पित आहे. या प्रकृतीचा ब्रह्माबरोबर अनादी कल्पित तादात्म्य संबंध आहे. या प्रकृतीचा ब्रह्माबरोबर अनादी कालापासून कल्पित संबंध आहे. प्रकृतीला माया धरायचं. हा, आता ही माया, अज्ञान आणि प्रकृती हे थोडासा डिफरन्स आहे, बाकी काही नाही. त्याचं आपण पुढे विश्लेषण करू. तर या प्रकृतीचा ब्रह्माबरोबर अनादी कल्पित तादात्म्य संबंध आहे. तादात्म्य शब्दाचा अर्थ पहा, तद आत्मा म्हणजे आपण तसे आहोत असं समजणं. प्रकृतीसारखे. प्रकृती म्हणजे काय? ही 8-10 प्रकृती, मन, बुद्धी, चित्त, अहंकार आहे ना, आणि 5 भूत, हे सगळे याला काय म्हणायचं? प्रकृती म्हणायचं.
आणि याच्याशीच आपण एकरूप होणं, याला तादात्म्य म्हणायचं. तद आत्मा, मी तसा वाटणं, एकरूप. हां, एकरूप होणं. त्या प्रकृतीचे नंबर 1 माया, नंबर 2 अविद्या आणि नंबर 3 तम प्रधान प्रकृती, असे 3 विभाग पडलेले आहेत. आता माया कशाला म्हणायचं? जी शुद्ध सत्वगुण युक्त आहे, जी शुद्ध सत्वगुणाने युक्त आहे. जसं उदाहरण दिलेले, क्षत्रिय रज व शूद्र तम मंत्र्यांनी. आता क्षत्रिय म्हणजे कसे आहेत? रजोगुणी आहेत, त्यांच्यामध्ये वीरता असते, चंचलता असते, म्हणून ते युद्ध करतात. आणि शूद्र कसे असते? तमगुणी असते, ते जेवढं सांगितलं तेवढंच काम करणार, सांग काम आहे का नाही. आता मंत्र्यांनी जो सत्वरूप ब्राह्मण, आता सत्वरूप कोण आहेत? ब्राह्मण आहेत, कारण सगळे वेद मुखोद्गत जे आलेले आहेत ना आपल्यापर्यंत, हे त्यांच्यापासून आलेले. पूर्वी म्हणजे गुरुकुलामध्ये मुखोद्गत वेद पारंगत होत होते, म्हणून तर त्यांना काय म्हणायचं? ज्यांना 2 वेद पाठ आहेत ना ते द्विवेदी, ज्यांना 4 वेद पाठ आहेत ना ते चतुर्वेदी, ज्यांना 3 वेद पाठ आहेत ते त्रिवेदी, आणि ज्यांना एकच पाठ आहे ते वेद पाठक. बरोबर आहे की नाही? जे असे पाठ करत 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 त्यांचं नावच तसं पडलं, द्विवेदी, त्रिवेदी, चतुर्वेदी. म्हणून ह्यांच्यापासून ही ब्रह्मविद्या काय झालेली आहे, यांची जोपासना झालेली आहे. म्हणून हे पृथ्वी तलावरचे भूदेव आहेत. म्हणून ब्राह्मण जर आपल्याला समोर येताना रस्त्यानं भेटले तर त्याला म्हणायचं, पाया पडून देव बाप्पा. ते म्हणतात आशीर्वाद आशीर्वाद. आपल्याला समजा गोसावी भेटले ना तर आपण म्हणायचं नमो नारायणा, ते काय म्हणतात? नारायण नारायण. आपल्याला मराठी माणूस भेटला ना त्याला म्हणायचं राम राम, ते बी म्हणतात राम 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 राम. म्हणजे ही नमस्कार करण्याची पद्धत आहे. जसा माणूस दिसेल ना तसे आपण नमस्कार करतो. जसं आपल्याला मुस्लिम बंधू भेटले तर ती काय म्हणतात? सलाम वालेकुम, ते म्हणतात वालेकुम अस्सलाम, असं म्हणतात. अशी पद्धत आहे बरं का. आता जजेस भेटले म्हणजे प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. तसं ते इंग्रजी माणूस भेटले तर ते म्हणतात गुड मॉर्निंग, ती बी म्हणतात गुड मॉर्निंग. तसं ज्ञानोबर आहे, तुम्हाला आम्हाला ओळखून नमस्कार करायला लागले. ओम नमोजी आद्या, तुम्ही ओंकार स्वरूप आहात का? ओम शब्दाचा अर्थ कल्याण स्वरूप, जे हृदयामध्ये धारण करायला योग्य आहे ते, ज्याचा कधी नाश होत नाही, जे मंगलमय आहे ते. आता या सृष्टीमध्ये मंगल काय आहे? जरा नजर टाकून पहा ना आपल्या आजूबाजूला. सृष्टीमध्ये मंगल काय आहे? तर सृष्टीमध्ये मंगल काहीच नाही, कारण सगळं नष्ट होणार आहे. आणि नष्ट होणाऱ्याला मंगल काय म्हणावं? ज्याचा नाश होतो त्याला मंगल म्हणावं का? म्हणून ते मंगल कार्यालय म्हणतात, आहे का मंगल कार्यालय? ते सगळे मरणारी बायकोन मरणाऱ्या नवऱ्याने यायचं लग्न लावते तर म्हणतात मंगल कार्यालय. कसलं मंगल कार्यालय? हे सगळं अमंगल आहे ना. मग मंगल काय आहे? तर तुकोबराय सांगतात, तुका म्हणे मंगल आता कोण दाता याहुनी, कारण तुम्हाला नाश नाही. अविनाशी तू तद्विधी येन सर्वमिदं ततं, तुम्ही अविनाश परमात्मा आहात, म्हणून तुम्ही मंगल आहात. आणि सृष्टीमध्ये तुमच्यासारखी दुसरी वस्तूच नाही तुमच्या जोडीला, म्हणून तुम्ही कसे आहात? मंगल आहात. म्हणून तुम्ही ओंकार स्वरूप आहात. ओंकार स्वरूपाय सद्गुरु समर्थाय, अनाथाच्या नाथा तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. ओंकार स्वरूप कोण आहेत? सद्गुरू आहेत. तसं ज्ञानोबराय तुम्हाला आम्हाला ओंकार स्वरूप म्हणून संबोधन करायला लागले. ओम नमोजी आद्या, तुम्हाला नमस्कार, कारण तुम्ही हृदयात धारण करण्याला योग्य आहात. तुम्ही मंगल स्वरूप आहात. म्हणून शिव कसा आहे? मंगल स्वरूप आहे, कल्याण स्वरूप आहे. आणि शिव सुंदर आहे आणि शिव सत्य आहे. म्हणून सत्यम शिवम सुंदरम, सत्य शिव आहे आणि शिव सुंदर आहे. म्हणून हे तिन्हीकडे जर पाहिलं तर याचा अर्थ एकच होतो. म्हणून काय आहे? सत्यम शिवम सुंदरम. म्हणून सच्चित आणि आनंद हे एकाच अर्थी शब्द आहे. म्हणून इथं सांगितलेलं आहे ब्राह्मण आणि ह्या राजा मात्र यांच्यानं दबत नाही. जो राजा आहे ना तो यांच्यानं दबत नाही. पण रज तमालाच दाबणारा जो सत्वगुण तो शुद्ध सत्वगुण आहे. पण रजोगुण आणि तमोगुणाला जो दाबतो ना
कारण क्षत्रिय कोणाच्या जोरावर युद्ध खेळायला लागले तर राजाच्या. इकडून ऑर्डर आला ना, राजाज्ञाला फार महत्व आहे. आणि शूद्र कोणाच्या आज्ञेखाली काम करायला लागले तर राजाच्या. म्हणून राजा बोले दल हाले. तसं सत्वगुणानं काय होत असते, रजगुण आणि तमोगुण दबत असते. म्हणून या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, मग इंचू इंगळे उतरेल झरझरा. इंचू चावला काय मी करू, देवा रे देवा इंचू चावला. हे कोणता इंचू? अहंकाराचा इंचू चावलेला आहे. आणि याला उतारा, सत्वगुणाचा अंगारा लावा. सत्वात संजायते ज्ञानम. म्हणून सत्वाचे आदन ठेविले, पुण्य वैरिले, पाप ते उतू गेले तू ये रे बा विठ्ठला. विठ्ठला आता ये तू. आमच्या जनाबाई सांगायला लागलेत, कारण आता अंतकरणात पाप उतू गेलेला आहे आणि सत्वाचं आदन ठेवलेलं आहे. म्हणून आता शिल्लक काय राहिलं? आता पाप उतू गेलं म्हणजे खाली पुण्यच राहिलं ना. म्हणून आता तू ये, आता माझ्या अंतकरणामध्ये जागा झालेली. तसं अंतकरणामध्ये सत्व आणि रजगुण दबले की सत्वगुणाचा काय येत असतो, उभारा बहार येत असते. आणि मग त्याच्यामध्ये ब्रह्मज्ञान खेळत असतं. म्हणून इथं सांगतात तो शुद्ध सत्वगुण आहे. आणि त्या शुद्ध सत्वगुणातच काय होत असतं माहिती का, पुढं सांगितलेलं आहे. ती प्रकृती, बरं का, प्रकृती तिला काय म्हणायचं, माया म्हणायचं. आता हे एकाच ह्याचे 3 रूप आहे. तर यामध्ये असंग अद्वितीय ब्रह्माचे ठिकाणी इच्छादी दुर्घट पदार्थांची उत्पत्ती करते, म्हणून तिला माया म्हणतात. आता ब्रह्म कसं आहे, असंग आहे, अद्वितीय आहे, कारण तिथं दुसरेपणाचा कुठला व्यवहार नाही किंवा दुसरी वस्तू नाही. ब्रह्म कसं आहे, ब्रह्म सदा सर्वगत सम, तेथे अणु नाही विषम, तिथं अणुसुद्धा नाही आहे. मग ते ब्रह्म आहे, असंग आहे, कारण त्याला कोणाचा संग लागत नाही, ते चिटकत नाही कोणाला. जसं पाण्यामध्ये कमळ असतं पण स्वतःला पाणी लागू देतं का, नाही लागू देत. तसं न करी रे संग, राहे रे निश्चळ, लागो नेदी मळ ममतेचा, यानावे अद्वैत, खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडत. म्हणून हे असंग आहे, अद्वितीय आहे. आणि त्या ब्रह्माच्या ठिकाणी इच्छादी, आता इच्छा उत्पन्न करणं, कारण इथं काय सांगितलेलं आहे, पहिले कोठेच नव्हते काही. बरं का, पहिलं कुठं काही होतं का, पहिले कोठेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र नाही, सूर्य नाही, तारा नाही, अवघे शून्यची होते पाहिजे, केवळ शून्य होतं. आणि त्या शून्याला जाणणारा ब्रह्मस्वरूप होता. मग कानोबा तेरे तेरे ते, कानोबा ते तत्व होतं फक्त, बाकी काहीच नव्हतं. मग तिथे एक ढालगज निर्माण झाली. तिथं काय एक ढालगज निर्माण झाली. म्हणून ते सांगतात ना, जोपाना कारणे केली एक बायको, आणि तिने एवढं सगळं वाढविले रे. म्हणजे ही कोण आहे, तर ही माया आहे. आणि निळोबर आहे काय सांगतात, एकलेने कंठेची म्हणून येणे. याला एकल्याला कर्मच न गेलं. लाईट गेली की घरामध्ये एकटेच असतात आपण, पण करमत का, नाही करमत, हे बाहेर येऊन बसतात. म्हणून एकले न कंठेची म्हणून येणे. काय केलं, केली निर्माण 14 भुवने, 14 भुवन निर्माण केलेली आहे. गगन चंद्र मेघ तारांगणे, हे गगन म्हणजे आकाश, चंद्र हे मेघ म्हणजे ढग, आणि तारांगण तारासहित चंद्र आपल्या उदयाला आलेला आहे. 5 महाभूते, हे 5 भूत, पृथ्वी पाणी अग्नी वायू आकाश, भौतिके भिन्न भिन्न हो, कारण भौतिक त्याच्यापासून निर्माण झालेले भौतिक, भूतापासून जे निर्माण झालं त्याला काय म्हणायचं, भौतिक. मग नव्हते एक ना दुसरे काही, याला यासी म्हणजे याला एक बी नव्हतं 2 बी नव्हते. मग होता लपुनी आपुली कुशी, हे लपून बसला होता आपल्या कुशीमध्ये, म्हणजे स्वरूपामध्येच होता. मग काहीची न ओळखुनी आपणाशी, आपल्याला यानं ओळखलंच नाही की आपण कोण आहोत म्हणून. आणि मग काय झालं, तोच येऊन येथे
झाला अविनाशी. तोच इथे येऊन काय झाला, अविनाशी झाला. मग त्यानं काय केलं, रूप धरिले सगुण चांगले. त्यानं सगुण रूप इतकं चांगलं धरलं, आ हा हा. कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. म्हणजे सकाळी उठून काय करायला पाहिजे, काकडा भजनामध्ये आपल्या, उठून या पहाटे विठ्ठल पहाव बाविटे, चरण तयाचे गोमटे, तयाचे गोमटे अमृत दृष्टी अवलोका. आणि ह्या विठ्ठलाचं जे सगुण रूप आहे, त्याच्या चेहऱ्यावरचं जे तेज आहे ना, तर ते तेज पाहिल्यानंतर काय होत असतं माहिती का, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता झाले. कोंदलेसे तेज प्रभा झालीसे एक, नित्य नवा आनंद ओवाळीता श्रीमुख. असं रूप धरलेलं आहे. ठाण मान जेथिले तेथीचे रेखिले, जिथल्या तिथं डोळे नाक कान नक्षा जशाला तसं डिकटू असं रेखिलं, म्हणजे रूप धरलेलं आहे ते. चतुर्भुज शंख चक्राते मिरविले. चतुर्भुज आहे, शंख चक्र गदा पद्म धरुनी हाती. म्हणून देखिला देखिला माये देवाचा देव, फिटला संदेह निमाले तुझे पण, आहे की नाही. म्हणून ते चतुर्भुज रूप पाहिलेले. आता मुकुटमाळा श्रवणी सतेज कुंडले, म्हणजे मुकुट आहे, गळ्यामध्ये मुकुटमाळा आहे, आणि कानामध्ये काय आहे, श्रवणी, तळपती श्रवणी. मकर कुंडले तळपती श्रवणी, कानामध्ये मकराकृती कुंडल शोभायला लागलेत ना. तर हे असं सगुण रूप धरलेलं आहे. म्हणून संत भेटती आजी मज, तेने झालो मी चतुर्भुज. ते म्हणजे कस काय, संत भेटल्यावर मी 4 भुजावाला झालो. ते म्हणजे कस काय, ते म्हणजे 2 भुजा स्थूळी सहज. हे 2 देहाला 2 भुजा पहिल्याच येतात. 2 सूक्ष्मात वाढल्या, कोणत्या, ब्रह्मसत्यम आणि जगन्मिथ्या. हे 2 भुजा सूक्ष्म देहात वाढल्या. आता हे काय, यायला बी वाटतं की आम्ही चतुर्भुजे, पण कधी, बायको भेटती आजी मज, तेने झालो मी चतुर्भुज. 2चे 4, 4चे 8, 8चे 16, वेल मांडवावर, आणि सगळे एकदाच मसनात जाऊ. पण हे वेगळे बरं का, संत भेटती आजी मज. तसा देव सुद्धा कसा आहे, चतुर्भुज आहे. आणि या रूपामध्ये काय झालं माहिती का, हे कसं आहे पुढं सांगतात निळोबरा. नवता गाव शिव पहिला यास काही. याला पहिले गाव नव्हतं, शिव नव्हतं, काहीच नव्हतं. मग नाम रूपाशी तो आधीची ठाव नाही, याला आधीच नाव नाही आणि रूप नाही, ठिकाणच नाही त्याला. मग म्हणती वैकुंठ ते कालची झाले बाई. ते काय म्हणायला लागले, वैकुंठ कालच झालं. जसं राम मंदिर कालच झालं, तसं ते काय म्हणायला लागले, वैकुंठ कालचं आहे. इतके आम्ही जुने आहेत. जुनाट जुगादीचे नाणी लोपले होते पारखेपणे. हे जुनाट जुगादीचं काय आहे, नाणं आहे. हा, म्हणून तुम्ही काय करा, जुन्या ठेवण्याची काही पूस काढा, त्याच्या योगीन मी बोलेन घडघडा. मी तो परात्पर जोशी, थोडा सांगेन कहाणी. आम्ही तुमचं भविष्य पाहतो ना, आम्ही तुमचं भविष्य पाहतो. तू नाथ महाराज आपल्यासाठी जोशी होऊन आलेले, भविष्य सांगणारे. तर आम्ही तुमचं भविष्य सांगतो की तुम्हाला मृत्यू नाही, तुम्ही अमृत स्वरूप परमात्मा, परात्पर आहेत, परावाणीच्या पलीकडचे आहेत तुम्ही. म्हणून ते काय म्हणायला लागलेत, क्षीरसागराला कैची शेषशायी हो, न क्षीरसागर बी नव्हता आणि शेष बी नव्हता आणि शाई बी नव्हती. जितके आम्ही कसे आहोत, जुने आहोत, असे निळोबराय सुद्धा सांगता. पहिले कुठेच नव्हते काही. आणि त्या ठिकाणी मग काय झालं, ह्या मायेनं काय केलेलं आहे, क्षोभ निर्माण केलेला आहे, म्हणजे विकार निर्माण केलेला आहे, विक्षेप. आणि मग काय झालेलं आहे, तर जसं एकम एवम अद्वितीयम ब्रह्म पाही, आणि दुसरे काही नाही, तिथं दुसरं नव्हतं ना. मग हे झालं कसं, तर ते कसं होतं, देश काल वस्तू भेद रहित आहे ते ब्रह्म. आणि त्याच्यामध्ये ही एकोहम बहुश्याम अशी त्याला इच्छा झाली. आता एक आहे ना, त्याला बहु होण्याची इच्छा झालेली आहे.
मग आता बहु व्हायचं म्हणल्यावर त्याने 100 आरसे जर तुम्ही मांडले तर तुम्ही किती दिसता? एकच. नाही तुम्हाला तुम्ही 100 अधिक 1 हा, 101 दिसतात ना, 101. पण त्याच्यातले खरे किती आहेत? एकच. मग तुम्ही काय केलं? एकच होते ना तुम्ही, पण तुम्ही आरसा आणला ना, आणि आरशामुळे तुम्हाला नाही का भेद प्रतीती व्हायला लागली. तसं हे मायेचा काय झाला? आरसा आणला, आणि त्या एकामुळं मग ते एकच काय व्हायला लागलं? अनेक रूपानं नटलं. म्हणून एकोहम बहुश्याम असं झालेलं आहे. म्हणून तिथं काय झालेलं आहे? आधी तर ते निरुपाधिक ब्रह्म होतं, मग त्याला काय म्हणावं लागायला आता? सोपाधिक ब्रह्म. कारण मायेचा आश्रय घेतला ना, म्हणजे मायेचा संबंध स्वीकारला ना आपण. आता एकट्या पुरुषाला लेकरं होतेत का? नाही. एकट्या स्त्रीला लेकरं होतेत का? नाही. पण दोघाचा संबंध आला म्हणजे पुरुषानं स्त्रीला विधियुक्त पद्धतीने स्वीकार केला. मग आता संबंध आला ना, मग संबंध आला म्हणलं की मुलगा झाला. तसं ईश्वरानं सुद्धा प्रकृती निर्माण केली नाही, म्हणजे सृष्टी निर्माण केली नाही, म्हणून ते कारण होऊ शकत नाही. आणि एकटी माया सुद्धा सृष्टी निर्माण करू शकत नाही, कारण ही आश्रित कोणाच्या आहे? ब्रह्माच्या. म्हणून ही स्वतः स्वतंत्र नाही ना, माया स्वतंत्र नाही, ब्रह्म स्वतंत्र. म्हणून काय सांगितलेलं आहे की जयाच्या अज्ञाने भासे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी डोही ठाईना सर्प ना जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच आहे. साधू निश्चलदासजी विचारसागर या ग्रंथामध्ये सांगतात की ज्याच्या ठिकाणी हे दोरी आणि सर्प, दोरी भासायला लागली ना, तर सर्पाला विसरून, आपल्या दोरीला विसरल्यामुळं सर्पाचा भास व्हायला लागला. तसं ब्रह्माला विसरल्यावर जगताचा भास व्हायला लागला. पण दोन्ही ठिकाणी इकडं सर्प बी नाही आणि इकडं जगत बी नाही, तर असं स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच आहे अशी आपली ओळख करून देतात साधू निश्चलदासी. म्हणून हे सोपाधिक झालं, म्हणजे उपाधी सहित झालं, म्हणजे ब्रह्म आणि माया. म्हणून माया तिची ब्रह्म, ब्रह्म तिची माया, अंग आणि छाया जया परी. जसं शरीराची सावली शरीराला सोडून असती का? पण खरी असती का? बरं 2 ताट वाढावं लागतात का? नाही ना. दिसायला 2 आहे, असायला 1 आहे. तसं ब्रह्म आणि माया हे म्हणायला 2 आहेत, पण असायला 1 आहे. जसं शिव आणि शक्ती हे म्हणायला 2 आहे, पण असायला 1 आहे. म्हणून इथं काय सांगितलेलं आहे की त्या ब्रह्माच्या ठिकाणी इच्छादी दुर्घट पदार्थाची उत्पत्ती करते, म्हणून तिला माया म्हणलेली आहे. आणि स्वरूपालाच आच्छादन करते, स्वरूपालाच झाकून टाकते, म्हणून त्याला अज्ञान म्हटलेलं आहे. आणि ब्रह्मविद्येने नाश पावते, म्हणून ह्याला अविद्या म्हणतात. ब्रह्मविद्येने याचा नाश होत असतो. आणि स्वतंत्र कधीही राहत नसून चैतन्याचे आश्रित राहते, म्हणून याला शक्ती म्हणतात. म्हणून शिव आणि शक्ती, प्रकृती आणि पुरुष, म्हणून ब्रह्म आणि माया. असं इथपर्यंत आपलं चिंतन आलेलं आहे. राहिलेला भाग आपण नंतर. पुंडलिकावरती हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दानही, जी खळांची व्यंकटी सांडो